नमस्कार माऊली. तुला कधी असं जाणवलंय का ग की आपण जे आपल्या घरासाठी कष्ट घेतो, मुलाबाळांसाठी कष्ट घेतो, त्याची त्यांना किंमत नसते. मुलांना आपल्या पालकांच्या कष्टांची जाणीव नसते. असं का बरं व्हावं? कदाचित असंही असेल की मुलांचं मन माता पित्यांच्या पेक्षा बाह्य जगतामध्ये किंवा ऐहिक सुखामध्ये अधिक रमत असेल, म्हणून ते असे भरकटल्यासारखे वागत असतील. पण हे सगळं सांगण्याचा प्रपंच करण्याचं कारण पुन्हा एकाच ठिकाणी येऊन थांबतं. ते म्हणजे खरं सुख कशाला म्हणायचं या मूळ व्याख्येशी. खरं सुख आपल्या माणसांच्या मध्ये आहे. यापेक्षा अधिक कशाचीही लालसा बाळगू नये. इतका साधा सरळ सोपा सिद्धांत सांभाळला ना की आपलं आयुष्य आनंदी आणि समाधानी नक्की होईल. हे काय, या दोघांना इथं भोजनाच बसायला कोणी सांगितलं? मगाशीच मी यांना ओरडलं होतं, तरी आले फुकट दिसलं की अन्न गिळायला लगेच. शांत बैस. ही या घरातलीच मंडळी आहेत, समजले? काय या घरातली? यांच्याकडे बघून तर कुठल्याच दिशेने असे वाटत नाही या घरातले असतील म्हणून. तुझा ज्या गोष्टीशी संबंध नाही तिथे तू का बोलतोयस? चल निघ इथून, अन्यथा तुला तुझ्या कार्याचा मोबदला कदापि मिळणार नाही. नाही नाही, माझं काही बिघडत नाही. कोणी यावं आणि भोजन करून जावं. येतो मी. मालिनी, तू त्याचे म्हणणे मनाला लावून घेऊ नकोस ग. भोजनाचे ताट तरी बघा, त्यात किती रुचकर जिन्नस आहेत ते. जेवून घ्या तुम्ही, मी तुमच्यासाठी खीर घेऊन येते. मागील व्यवहारात लाभलेल्या 4 मुद्रांपैकी 3 मुद्रा ह्या व्यवसायात गुंतवल्या आहेत. त्या 3 मुद्रांच्या 5 होतील असा व्यवहार इथे झाला पाहिजे. थोडक्यात या 3 मुद्रांची सामग्री 5 मुद्रांना विकता आली पाहिजे. परंतु हे जमावे कसे? विचार करायला हवा. नमस्कार. नमस्कार. धनपुरीला जायचा रस्ता हाच ना? हा, होय होय, हाच आहे. थोडा विलंब लागेल, कदाचित रात्र देखील होऊ शकेल. अरे बापरे. हो, माझा कडधान्याचा व्यवसाय आहे. मला तिथून कडधान्य खरेदी करायची होती. आणि इतका वेळ लागणार? मी एक तुम्हाला प्रश्न विचारू का? हो, विचारा की. आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आपण वस्त्रांचे व्यापारी आहात का? नाही, म्हणजे पूर्वी होतो, आता तो व्यवसाय करत नाही. तरी म्हणलं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे. गतवर्षी चैतन्य नगरीमध्ये जत्रेचा व्यापार होता. त्या ठिकाणी माझे एक कडधान्याचे दुकान आणि तुमचे वस्त्रांचे दुकान अगदी शेजारी शेजारी होते. कसे आठवले? हो हो, आठवले. आता एकदम लख्ख आठवले बघा. हो, किती योगायोगाने भेट झाली म्हणायची आपली. आपण इथे कसे? मी धनाजी पंत. मी कडधान्याचा व्यापारी आहे आणि माझ्या व्यवसायासाठी धनपुरीमध्ये मला कडधान्य खरेदी करायचे होते. परंतु मी एक सुचवू का? म्हणजे तुम्ही धान्याची खरेदी करू पाहतात म्हणून. हा, मी देखील धान्याची विक्री करतो. अरे वा. म्हणजे तुम्ही माझ्याकडील धान्य पहा, अगदी उत्तम प्रतीचे आहे धान्य. आणि तुम्हाला रुचले तर विकत घ्या. म्हणजे कसे, तुम्हालाही धनपुरीला जावे लागणार नाही आणि मलाही माझे धान्य विकल्याचे समाधान. तुम्ही या व्यवसायात उतरला आहात हे मला ठाऊक नव्हते. परिचयाच्या व्यक्तीकडून कडधान्य खरेदी करणे हे विश्वसनीय आहे आणि अवाजवी मूल्य सुद्धा देता येत नाही. कसे? अर्थात मी देखील अवाजवी मूल्य सांगणे टाळतो. हे बघा, या गोणीचे मूल्य फक्त 5 मुद्रा आहेत. आणि महोदय, या धान्याचे तुम्हाला धनपुरीमध्ये 7 मुद्रा द्यावे लागतील. मी तुमच्या बसल्या जागी 2 मुद्रांचा लाभ करत आहे.
मान्य आहे. हे घ्या. 1 2 3 4 5. या घ्या 5 मुद्रा. उत्तम. हे घ्या. आता हे धान्य तुमचे. घ्या. राम राम. हो सावकाश जा हा. हा. ह्या 5 मुद्रांपैकी किमान 4 तरी पुढील व्यवहारात गुंतवल्या पाहिजेत. वा 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 वा, आपण येथे आलात आणि भोजनाचा आस्वाद घेतात. अत्यंत आनंद झाला. अहो एवढे अप्रतिम भोजन आणि सुरेख वाचून फार बरं वाटले बरं का. आनंद याचेच वाटते आहे की या निमित्ताने आपल्यासारखे धनिकांचे चरण हितवर आले. अहो आपल्यासारख्या वैभव संपन्न कुटुंबाने आम्हाच इथे येण्यास पात्र समजले हे आमचे भाग्यच नव्हे का. बर येतो. या या या. बाई 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 पाहिले, त्यांना सर्वांना असे वाटते की आपण धनिक आहोत, श्रीमंत आहोत. म्हणजे आपण इथे जो काही घाट घातला आहे तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. अहो ती स्त्री पाहिली? कोणती? हो तीच. ती त्या सावकाराची पत्नी आहे. मी तिच्याशी काही बोलून येते. तिलाही लक्षात आले पाहिजे की या भोजनाचे यजमान किती धनिक आहेत ते. हो हो, तू तिच्याशी जाऊन संवाद साध. तोपर्यंत मी बाकीच्या अतिथींशी गप्पा मारतो. जा. मालक ऐकलं का? काय रे, मी काय म्हणतो, थोडं तुम्ही पण वाढता का पंक्तीत? काय अरे गाढवा, मी काय इथे वाढपी म्हणून काम करू? अरे केवढा धनाढ्य श्रीमंत आहे मी आणि अशी कामं करू? नाही तसं नाही मालक, म्हणजे स्वतः मालकाने वाढलं की लोकांना कशी आपुलकी वाटते ना, म्हणून. आणि ते देखील म्हणतील इतक्या श्रीमंत माणसाने आम्हाला भोजन वाढलं. अच्छा, हे योग्य उत्तरलास तू. बरं चल. देवदत्त, खूपच उत्तम व्यवस्था केली आहेस. माझ्या मनाला खूपच भावली. अरे मी सर्वप्रथम तुलाच भेटायला येणार होते, परंतु एवढी सगळी गर्दी बघून म्हटलं थोड्या वेळाने भेटेल. मालिनी, तू इथे काय करतेस? कारण मला माहितीये मी तुला निमंत्रणच दिले नव्हते, मग इथे तू आलीसच कशी? अरे असे काय करतोस देवदत्त? मी तर असा विचार केला एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापात तुझ्याकडून बोलणे राहून गेले असे. तुझ्या लक्षात नसेल राहिलो. स्वतःकडे बघ जरा आणि इथे आलेल्या स्त्रियांकडे बघ. येथे फक्त श्रीमंती नांदते आहे आणि सत्ता संपत्ती साम्राज्य करते, आणि तू एकटी अशीच आहेस जी फक्त दारिद्र्य दाखवते. ना तुझ्याकडे अलंकार, ना कोणती श्रीमंती. तुझे येथे येणे मला कदापि रुचलेले नाही. तू इथे यायला नको होतेस. आता इथे आलीच आहेस तर 4 घास खा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे कोणासही कळता कामा नये की माझी बहीण इतकी दरिद्री आहे. कळलं? अरे मला केवळ असेच वाटले की मी आपलेपणाने इकडे यावे. बस, तुझे रडगाणे थांबव आता. इथे वाद नको. एक काम कर, तुझे ताट उचल आणि बाहेर जाऊन भोजन कर. भोजनाची इतकीच अपेक्षा होती तर याचक समजून घरी जेवण पाठवले असते. इथे यायची काय गरज होती? चल निघ इथून आता. हो आलो, लवकर निघ. बाळा, झाले तुझे भोजन? होय माते. बरं, चला आपण निघूया. हा, चल.
काय हो, काय म्हणाला होतात मला की मला वेड लागले आहे? त्या मालिनीचा स्वभाव मी जाणून आहे, हो ना? जर तिला कोणी इथे बोलावलेच नव्हते तर स्वतःच्या दारिद्र्याचे प्रदर्शन करायला ती पिढा आलीच कशी इथे? किती माझी मानहानी झाली तिच्यामुळे. आता याच्यावर काय उत्तर देऊ मी? हे बघ, मी काही तिला बोलावले नव्हते आणि मला आश्चर्य याचेच वाटते की ती इथे आलीच कशी. मी तिला कठोर शब्दात तंबी दिली, म्हटले आमच्या अशा सुशोभित कार्यक्रमाला गालबोट लावायचे धाडस तू केलेसच कसे? चालती हो इथून. तेव्हा ती गेली आपले डोळे ओले करून. खरेच बोलताय की माझे समाधान व्हावे म्हणून म्हणताय? अगं बाई, खरंच असं म्हणालो. बघ, उद्या ती इथे पाऊल तरी ठेवते का? माते, आज कित्येक दिवसांनी असे मनसोक्त भोजन मिळाले आहे. त्याने माझे मन तृप्त झाले. मला तर त्या भोजनाच्या आठवणींनी अजूनही भूक लागली आहे माते. बरं चला, झोपायची वेळ झाली आहे आता. झोपा बरं. माते, आपण उद्या देखील जायचे ना मामाकडे भोजनात? उद्या तर मी आजहून अधिक जेवण करेन मामाकडे. आपण तिकडे का नाही राहिलो? हे बघ पुत्र, आपण आज तिथे जाऊन आलो ना, मग उद्या जाण्याची काही आवश्यकता नाही. काय असे काय करतेस? अगं, आपला वाडा जळाला त्या पश्चात मी प्रथमच इतके रुचकर आणि भरपूर भोजन खाल्ले आहे. आणि तू असे का म्हणतेस उद्या जायचे नाही? देवांश, एकदा सांगितले ना तुला, उद्या आपण कुठेही जायचे नाही. उद्या आपण आपल्या घरीच भोजन करायचे आहे. आणि तू माझा गुणी पुत्र आहेस ना, मग मी सांगितलेले ऐकायचे. नाही नाही नाही, मला उद्या मामाकडेच भोजन करायचे आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का माते? सांग मला माते, सांग माते. देवांश, झोपा चला आता, खूप उशीर झाला आहे. झोपा. कशी आहे बाळाची प्रकृती आता? काय सांगू तुला, ह्याचा ज्वर काही केल्याने कमी होत नाही. अंग तर उष्म्याने फणफणले आहे आणि अशक्तपणा देखील आहे. ही घे, मी येताना वैद्यांकडून ही औषधी घेऊन आले. ही उघडून त्याच्या माथी लाव, म्हणजे त्यास बरे वाटेल. शकुंतला, तुझे आभार कसे मानू हे मला समजतच नाही. परंतु या औषधीचे धन मी तुला नाही देऊ शकत. मालिनी, इतकं पर्क केलंस तू मला? या बाळासोबत माझे काही नातं नाही? या मुलावर माझा काही अधिकार नाही? तसे नाही ग, पण मलाच प्रशस्त वाटत नाही. तू केवळ याचीच काळजी घे, इतर कसलीही चिंता करू नकोस. आणि मला हे देखील वाटते आहे की देवांशचा ज्वर मानसिक आहे. त्याला शारीरिक काही त्रास नाही, त्याच्या मनासारखे घडले नाही म्हणून झालेल्या त्राग्यामधला हा ज्वर आहे. म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की मी याचा हट्ट पुरवू? अगं, पण त्यात अयोग्य ते काय? जर त्याची इच्छा आहे मामाकडे जाण्याची तर घेऊन ये ना त्याला. नाही शकुंतला, ते शक्य नाही. का शक्य नाही? कारण काल प्रथमच मी माझं स्वाभिमान सोडून वागण्याची शिक्षा भोगली आहे, तेही माझ्या प्रिय व्यक्तीकडून. काल आमंत्रण नसताना मी देवदत्ताच्या घरी गेले आणि देवदत्ताने सर्वांसमक्ष माझा पाणउतारा केला आणि मी काहीही बोलू शकले नाही. परंतु तुम्ही त्याच्याशी सविस्तर बोललात तर? शकुंतला, मी केवळ इतकेच जाणते की देवांश हा माझा पुत्र आहे आणि तो आता समंजस इतका निश्चितच आहे की त्याने आपली परिस्थिती काय हे निश्चित ओळखावे. कधीतरी त्यास हे समजेल, हे जग, ही सृष्टी ज्या धनाच्या आधारे चालते ते आपल्याकडे नाही. आपण दारिद्र्य आहोत. त्यास त्रास होईल सुरुवातीला, परंतु त्यातूनच धडा मिळेल. अगं, तुझा पुत्र तुझ्या इतकाच समंजस आहे, परंतु त्याचे वय तरी बघ.
असो, अखेर निर्णय तुम्हीच घेणार आहात. परंतु एक सुचवू इच्छिते. जर देवांशला खूप अस्वस्थ वाटले आणि काही प्रत्यवाय नसेल तर त्यास घेऊन या. अगं, ते त्याच्या मामाचंच घर आहे. त्याची ही अवस्था ते समजून घेतील. तशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा. तुमच्या प्रार्थनेस यश लाभू दे. येते मी. दोन मुद्रा घेऊन व्यवसाय सुरू केला होता आणि होती जिद्द. आता याच्या 12 झाल्या आहेत, म्हणजे प्रवास अगदी योग्य दिशेने आहे. आता या 12च्या 20 झाल्या की घरी जाईल आणि मालिनीकडे सुपूर्त करेन. तिची प्रसन्न मुद्रा पाहण्यासाठी मी आसुसलो आहे. हरिओम 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 हरिओम. हे घ्या महोदय, आज घरी अभिषेक अर्पण केला, त्याचा हा प्रसाद साऱ्या गावात वाटत आहे. आपणही याचा लाभ घ्यावा. काय म्हणालात? प्रसाद? मला नको आहे. मला काय आवश्यकता नाही त्याची. अहो, चक्क भगवंताचा आशीर्वाद नाकारत आहात आपण. हो, हवं तर तसं समजा. माझ्यासाठी त्या प्रसादाला काहीच महत्व नाही आणि तुमच्या त्या भगवंताच्या आशीर्वादाची गरजही नाही मला. अहो, हे उन्मत आचरण थांबवा. जरा विवेकाचा वापर करा. भगवंताचा असा अपमान करणे योग्य नाही. भगवंताचे माहित नाही, पण तुम्ही आता माझा अपमान करत आहात. आता तुम्ही आणि तुमचा प्रसाद घेऊन निघा इथून, नाहीतर माझ्याकडून अपमानित व्हाल तुम्ही. हरिओम हरिओम. तुम्हाला सद्बुद्धी येवो एवढीच देवापाशी प्रार्थना. भगवंताची कृपा नाकारून जीवन आकार घेऊ शकत नाही. तुम्हाला याचा प्रत्यय येईलच. येतो मी. नमस्कार. निघा. हरिओम हरिओम हरिओम. माऊली, देवी महालक्ष्मी म्हणजे खरं धनाची देवता. घरामध्ये संपत्ती यावी, सुबत्ता यावी यासाठी आपण तिची नेहमी प्रार्थना करत असतो. पण आपल्या अनेक वेळेला हे बघण्यात आलंय की देवी लक्ष्मी सगळ्यांवरच प्रसन्न होते असं नाही. कधी कधी कितीही व्रतवैकल्य केली तरी भगवंत आपल्यावर प्रसन्न होतीलच याची शाश्वती देता येत नाही. मग ही तर लक्ष्मी, ज्याच्याकडे जायचं, ज्याच्यावर प्रसन्न व्हायचं, त्याची ती अत्यंत कठोरपणे परीक्षा घेते आणि मगच प्रसन्न होते. ती अशाच घरी जाते की जिथे तिचा आदर केला जाईल. म्हणूनच म्हणतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.